सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्। नमस्कार मंडळी, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण जाणून घेऊ की वसंत ऋतुचर्या म्हणजे काय। आता सध्या थंडी संपली, उन्हाळा थोडा चालू झालाय, या सगळ्यामध्ये कॉमनली आपल्याला प्रश्न पडतोय की आता काय करायला पाहिजे। मग ऋतुचर्या हा आयुर्वेदातला एक फार मोठा पॉइंट आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक ऋतूत तुम्ही कसं वागायला पाहिजे, काय खायला पाहिजे याचं सगळं डिटेलिंग केलेलं आहे। तर हे काय फेब्रुवारी मार्च हे 2 महिने आहेत, ह्याला वसंत ऋतू म्हटलं जाते। मराठी महिन्यांप्रमाणे फाल्गुन आणि चैत्र या 2 ऋतूंमध्ये वसंत ऋतू असतोय। वसंत ऋतू म्हणजे सगळीकडे जे काही पानगळ झालेले असते झाडांना, तिथं नवीन पालवी येते, फुलांना बहर येतोय आणि सगळीकडचं वातावरण एकदम प्रसन्न असते। पण शिशिर ऋतूतील थंडीमुळे जो काही कफ वाढतो शरीरात, तो या ऋतूतील उष्णतेमुळे पातळ होतोय आणि त्यामुळे कफाचे आजार होणारा हा काळ आहे। थंडीत भरपूर आपण खातोय, भरपूर व्यायाम करतोय, तो बल चांगलं असते, त्यामुळे जो काही भरपूर एन्जॉय केलेलं असते थोडक्यात, त्या सगळ्यानंतर होणारा शरीराला त्रास हा या ऋतूत जास्त होतोय। यामध्ये बेसिकली सर्दी जास्त होते लोकांना, ताप येऊ शकतोय, खोकला येऊ शकतोय, त्वचेचे वेगवेगळे आजार होतात। म्हणजे ज्यांना त्वचेचे आजार आहेत ते या ऋतूमध्ये बळावतात, जसं की अंगावर खाज येणे, वेगवेगळे चकते उठणे, शीतपित्त म्हणतात, तशा टाईपचा आजार पण या ऋतूमध्ये जास्त वाढतात। शिवाय कफामुळे होणारी सांधेदुखी वाढते। इतर काही जे आजार असतील जसं की प्रमेह म्हणा, ज्याच्यामध्ये वारंवार मूत्रप्रवृत्ती होती, अशा आजारांमध्ये पण लक्षणं वाढण्याचा हा कालावधी आहे। तर यामध्ये बेसिकली जे काही कफ वाढलेला असतो तोच सगळ्या गोष्टींना जास्त रिस्पॉन्सिबल असतो। त्याचसोबत बऱ्याच लोकांना पित्त आणि वात सुद्धा वाढलेला असतो या ऋतूमध्ये। म्हणूनच ज्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात दोष वाढलेत त्यांचं शोधन करण्याचा हा काळ आहे। आयुर्वेदामध्ये शरीरातील दोषांचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती चिकित्सेच्या 2 पद्धती ठरतात। म्हणजे जास्त प्रमाणात जर दोष वाढले असतील तर ते बाहेर काढून टाकणं हाच त्याच्यावरचा पहिला पर्याय असतो। तेच म्हणजे पंचकर्म, म्हणजे शरीरशुद्धी। याच्यामध्ये आपण वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे सगळं करतोय। यातलं कफ, वात, पित्त या सगळ्यांचं परीक्षण करून या ऋतूमध्ये वमन, विरेचन, बस्ती यापैकी आपण काहीही करू शकतो। यासाठी तुम्हाला जवळच्या वैद्याला भेटायला पाहिजे। स्वतःहून घरी कुठल्याही प्रकारचं पंचकर्म करण्याचं कृपया टाळा। सेकंड गोष्ट, दोषांचं प्रमाण जर शरीरात कमी असेल तर त्याच्यामध्ये पहिलं लंघन करायचं, म्हणजे उपवास करायला पाहिजे। दुसरं की कमी आहार घ्यायला पाहिजे, जो पचायला हलका आहे असा वृक्ष आहार या दिवसांमध्ये सेवन करायला पाहिजे। व्यायाम करायला पाहिजे, शरीराला घासायला पाहिजे, म्हणजे ऊर्ध्ववर्तन म्हणतात, उठणं घेऊन ते शरीरावर घासणे, हे एक उपक्रम आपण करू शकतोय। शिवाय लेप लावू शकतोय आणि सुखोष्ण म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे, हे सगळं केल्याने कमी प्रमाणात दोष असतील तर ते शमन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे आजार होत नाहीत। यामध्ये ज्यांनी थंडीमध्ये भरपूर व्यायाम केलाय, म्हणजे ज्यांच्या शरीराला व्यायाम करायची सवय लागली थंडीच्या दिवसात, त्यांनी तसंच व्यायाम कंटिन्यू केला तर चालणार आहे। पण जे नवीन व्यायाम करतात त्यांनी थंडी इतका जास्त व्यायाम या ऋतूमध्ये करायचा नाही, नाहीतर त्यांच्या शरीराला त्रास होऊ शकतो। थंडीत जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तेव्हा बॉडी गरम ठेवायला व्यायाम मदत करतोय आणि तसंच मग गरम शरीर जेव्हा या ऋतूमध्ये होतं तर त्याला काही फारसा त्रास होत नाही, कफाचं वगैरे, किंवा त्यांना तसे आजार पण होत नाहीत। पण जर तुम्ही आत्ता व्यायाम चालू करताय आणि भरपूर व्यायाम करताय तर ते तुमच्या शरीराला सोसवणारं नाहीये। त्यामुळे थंडीपेक्षा कमी व्यायाम या सीझनमध्ये करायला पाहिजे आणि विशेषतः जिमपेक्षा योगासनं वगैरे करणं हे जास्त प्रिफरेबल आहे। आंघोळ कशी करायची, तर या सीझनमध्ये फार थंड पाणी पण वापरायचं नाही, फार गरम पाणी पण वापरायचं नाही। आंघोळीसाठी पूर्ण अंगाला अभ्यंग करायचं, पहिले तेल लावायचं, जे आपण थंडीत चालू केलं होतं ते कंटिन्यू करायचं। त्याशिवाय उटणं वापरायचं आणि वेगवेगळ्या सुगंधी द्रव्यांचे जसं की चंदन, अगरू असे लेप पण तुम्ही या सीझनमध्ये वापरू शकताय। आहार कसा असायला पाहिजे, या ऋतूमध्ये जो कफ वाढलेला असतोय ना तो अग्नीवरती आवरण निर्माण करतोय आणि तो जास्त प्रमाणात द्रव असतोय, त्याची क्वांटिटी वाईज पण तो जास्त कफ असतोय, त्यामुळं पचनशक्ती कमी होते, मंदावते, म्हणजे भूक कमी लागते। अशा वेळी कमी प्रमाणात आहार घ्यायला पाहिजे, तो गरम असला पाहिजे आणि तो वृक्ष पण असला पाहिजे। म्हणजे फार तेलकट पदार्थ ह्या सीझनमध्ये खायला नाही पाहिजे। त्यातल्या त्यात जुनं धान्य खायला सांगितले, म्हणजे किमान 1 वर्षापेक्षा जुनं धान्य असलं पाहिजे आणि त्यामध्ये पण सातूचा आणि गव्हाचा वापर या सीझनमध्ये जास्त करायला पाहिजे। सातूच्या पिठाच्या आणि गव्हाच्या अशा मिक्स फुलके पण तुम्ही करून खाऊ शकते। या सीझनमध्ये भाज्या कोणत्या खायच्या, तर जास्त प्रमाणात फळभाज्या खाव्यात, त्या पण
दोडका, दुधी भोपळा, तोंडली, कारले या प्रकारच्या वेलीवरच्या भाज्या जास्त प्रमाणात खायला पाहिजेत। याशिवाय कोबी, फ्लॉवर हे पण तुम्ही खाऊ शकताय, पण पालेभाज्या कमी प्रमाणात खा। पालेभाज्यामध्ये पण मेथी, पालक आणि चुका ह्या तुम्ही आठवड्यातून 1-2दा वगैरे खाऊ शकताय। शिवाय मोड आलेले कडधान्य या सीझनमध्ये नाही खायला पाहिजेत, आणि ती खायचीच असली तर जे भरपूर व्यायाम करतात त्यांनी, आणि ती पण शिजवून खायला पाहिजेत। याशिवाय या सीझनमध्ये पेय जर तुम्हाला कुठली घ्यायची असतील तर त्याच्यामध्ये जुनी जी आसवरिष्ट आहेत ती या सीझनमध्ये घेतली पाणी ॲड करून तर ती कफ कमी करायला मदत करतात आणि त्यामुळं शरीराला फायदा होऊ शकतो। या सीझनमध्ये पाण्यामध्ये तुम्ही मध घालून घेऊ शकताय, ते एकतर कफ कमी करणार आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा एक चांगला उपाय आहे। 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मधाचे घालून ते तुम्ही जेवणाबरोबर घेऊ शकता। याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं नाहीये, गार पाणीच वापरायचं। काय टाळायचं तर बऱ्याचदा असं होतं की आता उन्हाळा चालू झाला, अशा उत्साहात बरेच लोक असतात, त्यामुळे सगळं पटपट म्हणजे थंड पाणी प्यायला चालू करणे, गार पाण्याने आंघोळ करणे, किंवा भरपूर आईस्क्रीम खाणे, कलिंगड फळं, इतर रसाळ फळं भरपूर खाणे, हे सगळं लोक अंधाधुंदपणे चालू करतात आणि त्याच्याने कफ वाढतोय आणि त्यामुळे जास्त आजारी पडण्याची शक्यता आहे। तर असं असते की एक सीझन संपला आणि दुसरा चालू झाला, त्याच्यामध्ये जो ऋतुसंधी काळ असतो त्याच्यामध्ये पहिला सीझनच जे काही तुम्ही फॉलो करत असाल ते हळूहळू कमी करून दुसऱ्या सीझनचं अडॉप्ट करणं असं अपेक्षित असतं। त्यामुळे आत्ता जरी उन्हाळा चालू झाला असं वाटत असलं तर लगेचच्या लगेच सगळं उन्हाळ्याप्रमाणे वागायचं नसतंय, नाहीतर मग कफ प्रकोप होणार आणि मग आजार होणार हे निश्चित आहे। त्यामुळं थंड पाणी पिणं वगैरे ह्या गोष्टी लगेच चालू करू नये, त्याच्यासाठी अजून 1 महिनाभर जायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही ते करू शकता। तर टाळायच्या गोष्टी म्हणजे कुठल्या तर सरबत पिणं, उसाचा रस पिणं, नारळाचं पाणी पिणं हे सगळं टाळायला पाहिजे, आणि जे पचायला जड अन्न आहे ते खाऊ नये, जे जास्त गोड पदार्थ आहेत ते पण ह्या सीझनमध्ये खाऊ नयेत। शिवाय दिवसा झोपणं म्हणजे उन्हाळ्यामध्ये दिवसा झोपायला अलाउड आहे, पण ते कधी मेच्या उन्हाळ्यामध्ये, आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये नाही। आत्ता जर दिवसा झोपला तर कफ वाढेल आणि परत कफाचा त्रास होईल, त्यामुळे दिवसा झोपणं पण अवॉइड करायचं। थोडक्यात काय तर थंडीपेक्षा कमी व्यायाम करणे, हलका आहार घेणे, जुनं धान्य जास्त खाणे, दिवसा झोपणे टाळणे, तेलकट पदार्थ कमी खाणे, शरीराला तेल लावणे, अभ्यंग करणे, या सगळ्यांनी या सीझनमध्ये तुम्ही जास्त काळ निरोगी राहू शकताय आणि फार मोठे आजार होणार नाहीत यासाठी काळजी घेऊ शकताय। ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली तर आम्हाला जरूर कळवा। अशीच शास्त्रोक्त माहिती यानंतरही ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशीच माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत